किती जणांना वाटतं की खरंच आपले कर्म खराबच होते म्हणून आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला संघर्ष करावा लागू राहिलाय? तुमचं दुःख दूर करायचं असेल तर तुम्ही लोकांचे छोटे छोटे दुःख दूर करा. हो, मृत्यू सगळं काढून घेतो तुमचं सौंदर्य, तुमचे नाते, तुमचे अटॅचमेंट, तुमची संपत्ती, तुमची पोझिशन सगळं काढून घेतो. कोणी घेत? आणि अज्ञानपणामुळं आपल्याला वाटतं हा संसार, हे नाते गोते, हे मित्रच म्हणजे जिंदगी, याला प्राण्यासारखं जीवन म्हणा. या जगामध्ये जर तुमच्याकडे लई ताकद आहे, लई पॉवर आहे आणि तुम्ही कोणाला दुःख देताय तर समजून घ्या तुमचा तो वेळ संपल्यानंतर ते दुःख भोगण्यासाठी व्याजासहित तुम्हाला तयारी करावं लागेल. ती ज्योत जर तुमची सगळ्याची पेटली ना, तर तुमच्या घरातला अंधार सोडा, तुम्ही शेकडो हजारो लोकांच्या घरातला अंधार दूर करू शकतात. चंद्र कुठल्या जातीचा आहे? सूर्य, हवा, पाणी कुठल्या जातीचं नाहीये? मग आज इथं काय जिजसला मानतात, काही अल्लांना मानतात, काही कृष्णांना मानतात. राईट और रॉंग? सगळे जणांच्या वेगळा वेगळा देवी. काही देवीला मानतात, काही गणपतीला मानतात, काही गुरूंना मानतात. 50-60 देव असतील नक्कीच. सगळं म्हणतो माझा देव भारी. दूध एकच आहे, पण दुधापासून दही बनतं, त्याची टेस्ट. तूप बनतं, त्याची टेस्ट वेगळी. बासुंदी बनती, त्याची टेस्ट. कमीत कमी दुधापासून 30-40 आयटम बनतात का नाही बनत? पण सगळ्याचा पप्पा कोण आहे? सबका मालिक, सबका मालिक. पण आपण जाती धर्मात अडकू राहिलो. हातले रक्त कसे आहेत सगळ्यांचे? हो, सगळ्याच्या आतमध्ये आत्मा आहे आणि तो परमात्म्याचा अंश. आज मी तसे बोलतोय असं वाटायला नको सराला मशीद, चर्च बीट टाकायचं आहे, मंदिर टाकायचं आहे. बोलू का नको? कोणाला वाटतं बोलायला पाहिजे? नाही तो काही म्हणते ना, अय सराला दुकान टाकायचं काहीतरी, बाबा बनायचं. सर येड्या, तू काय दक्षिणा देणार आहे मला? किती देणार आहे तू दक्षिणा? दक्षिणाची पेटीतून काढून घ्यायला बसली. कारण की आम्हाला दानपेटी टाकायला द्यायची ना, आम्ही वेळ खायचो. एक काळ अशी परिस्थिती आपली. तुम्हाला पण केलं असून तुम्ही. एक जण आयर करायला पैसे दिले ना, आम्ही भेळ खाल्ली. कारण कोणाला काय माहिती होणार आयर केला का नाही केला? कोणी केलेलं आहे असं कुठं नाही? बघा असा त्या तरुण पिढीचा हातवर येऊ राहिला. हो, लय खतरनाक माणूस होता आपण. मला एक वाटतं आयुष्यामध्ये तुमच्या समोर जे मी टॉक करणार आहे ते इक्वॅलिटीवर टॉक करणार आहे. राईट और रॉंग? आज या हॉलमध्ये तेवढे खचाखच गर्दी आहे. जर आपल्याला करोडोपती घरात जन्म झाला असता तर अशी गरज होती का बसण्याची? आज फार थोडे लोक असतील ज्यांचं सगळं झालंय, पण असे भरपूर लोक आहेत 95-98% की ज्यांच्या आयुष्यात अधुरपणे आहे का नाही? मग का? एक मुलगा झोपडपट्टीत जन्मला आणि एक मुलगा बंगल्यात जन्मला, तर काय यांनी घरात असं पाप केलंय? एकाला झोपडपट्टी, एकाला गरीब आहे बाप आणि एकाला बंगला का भेटला? थोडा अध्यात्म बाजूला ठेवा. कर्म बिर्म असे आठवत नाहीत तुम्हाला? हो, मग कोर्टात केस काय आहेत आजकाल? भांडणं तंडणं काय आहेत? तू असं केलंच का? तुम्हाला बुडवलंच का? सगळ्यात प्रॉब्लेम दिसू लागलेत लोकांना. माझ्या मुलाला एक दिवस बोलवलं, म्हणलं बेटा तुला श्रीमंत आई बाप आणि मला गरीब आई बाप का भेटले? ते म्हणला बाप्पा इकडे या. आपण मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या कुठल्या जन्मात जे पण पुण्य केलं होतं ना सर पप्पा, डायरेक्ट करोडपती घरात जन्म, प्रमोशन, काही कमीच नाही आपल्याला. म्हणलं मी पप्पा लई पाप झालं तर डायरेक्ट सापराच्या घरात प्रमोशन. म्हणलं मग आता कसं काय भारी आलंय? म्हणलं अंधार संपून, रात्र संपून दिवस उघडलाय, नीट काशी करा, पुन्हा रात्र होऊ शकते. हो, ही श्रीमंती काय परमनंट आहे? कोणी सांगितलं तुम्हाला? मग गरिबी काय परमनंट आहे? तुमची मानसिकता, तुमची भीती हे परमनंट आहे? वेळ निघून जात असते. फक्त ती वेळ निघून जाण्यासाठी जो पिरियड असतो ना, त्या पिरियडमध्ये जर तुम्हाला ज्ञान असेल तर तो पिरियड राईट जाऊ शकतो. लाईफ आहे ना, लाईफ माहीत नाही तुमच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय, काहीच माहीत नाहीये. ह्या हॉलमध्ये तुम्ही इथं आलात, कोणीतरी बोलवलंय, तुम्ही आलात. आपल्या आई वडिलाच्या गर्भामधून, आईच्या गर्भातून आपण जन्माला आलोत, शरीराला जन्म दिलाय, पण त्या गर्भामध्ये आपण का आलोत? शास्त्र काय सांगतं की त्या गर्भात आपण भगवंताच्या धामातून आपली इच्छा झाली की मला पण भगवंता तुमच्यासारखं फ्रीडम पाहिजे, म्हणून आपण या भौतिक जगात आलोय. आम्ही जातो आमचा गावा आमचा, कोण म्हटलं होतं असं? बिल गेट्स. कोण म्हणलं होतं? तुकाराम. आम्ही जातो आमच्या गावा आमचा, मुलं, पत्नी, देऊचे सगळे लोक त्यांना म्हणत होते. मग कोणत्या गावाला?
हां, मग आपण भगवंताची सेवा करणं, तो अल्ला असन, तो जिजस असन, राम असन, कृष्ण असन, त्यांची सेवा करणं या जीवात्म्याचा धर्म आहे. म्हणून मनुष्य जीवन भेटलंय. आणि भगवंतासंग पंगा घेऊन आपण इथं आलोत. भगवंताला सांगितलं, भगवंता आम्हाला तुझ्यासारखीच मजा हजा करायची आहे, आम्हाला फ्रीडम पाहिजे, आम्हाला वायले निघायचे. म्हणतात ना नवरा बायको नवीन जोडी वायले निघायचं म्हणतात का नाही? हा, असेच वायले निघलोय आपण इथं नाही, भगवंतापासून. म्हणून तडफडतात सगळेजण, म्हणून दुखी आहेत सगळेजण. मग भगवंत म्हणले की इथं नाही, तुमच्यासाठी एक भौतिक जगत आहे, तिथं जा, पुण्यकर्म कर, सुख भेटन, पाप कर्म कर, दुःख भेटन. आणि पाप आणि पुण्य करू करू लाखो करोडो योनीमध्ये जेव्हा थकशील, पुन्हा मनुष्यमध्ये येशील, तेव्हा सगळ्याची पर्वा सोडून दे आणि माझ्या भक्तीमध्ये इन्व्हॉल्व व्हा. आणि जेव्हा शरीर सोडशील तेव्हा तू माझ्या धामात येशील. लागा चुनरी में डाग छुपाऊ, इच्छाचा डाग लागलाय आपल्या आयुष्यात. इच्छा आहेत प्रत्येकाच्या जीवात, आहेत का नाही? मग त्या इच्छा पूर्ण नाही होऊ राहिल्या. किती जणाला वाटतं की खरंच आपले कर्म खराबच होते म्हणून आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला संघर्ष करावा लागू राहिलाय. आणि जे पण लोक श्रीमंत कुटुंबात जन्म घेतात ना, ऑलरेडी त्यांचे पुण्य चांगले असतात, तिथून त्यांनी भक्ती कंटिन्यू करायची असते, पण अज्ञानपणामुळं पुन्हा त्या अंधारात घुसतात. 1000 कोटीची काय गरज आहे? पैसे 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 पैसे, नुसतं नाकच वाढलं 1.5 किलोमीटर, निघली नाक घेऊन, असं असं डोळे लागले की नाक असं फिरण. काय गरज आहे एवढ्या पैशाची? कशामुळं पाहिजेत पैसे? का नाही भेटू राहिले पैसे? मी तर म्हणतो पैसे कर्मामुळे भेटतात. ज्या वेळेस मला 100ची गरज होती ना, तेव्हा उपाशी तापाशी राहून काम करत होतो, 2 रुपये भेटत होते. एक्झाम्पल म्हणजे जेव्हा मला 1000ची गरज होती तेव्हा मला भेटत होते 20 रुपये. आता मला गरज फक्त 20 रुपयाची आणि भेटतात 1 लाख रुपये. मग कशामुळं? कामामुळं नाही, पुण्यकर्म. पुण्यकर्म. दिवस आता मी लय दुःखी होऊन आलो तू घरी, आणि दुःखी होऊन रूमच्या बाहेर एक कठाडा होता, तिथं बसलो होतो. आणि असं वाटत होतं का माहीत जीवनात हे दुःख त्रास आहे. आणि तिथे एक मांजर आली मागं, मला तिथं शेपूट लागलं. सगळं प्रॉब्लेम, सगळे ते विचार माझ्या बाजूला गेले. आणि मी तिला हातात हळू हे केलं, तिला उचललं. आमच्या रूममध्ये बॅगेत बिस्किट होते, मी तिला बिस्किट खाऊ घातले. ती संगत 15 मिनटं खेळलो मी. ती एवढी माझ्यासोबत अटॅच झाली, तिच्या डोळ्यातला जो आनंद पाहून माझं दुःख दूर झालं. तुमचं दुःख दूर करायचं असेल तर तुम्ही लोकांचे छोटे छोटे दुःख दूर करा. जीवात्म्याची सेवा करा, हेच सोल्युशन आहे. मग मला असं वाटतं आज आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्मफळ भोगतोय ना, हे आपले कर्म आहेत. मग मनुष्य जीवन कशासाठी भेटलंय? मी कोण आहे, मी कुठून आलोय, भगवंत कोण आहेत, मला दुःख का होतं, मेल्यानंतर का होतं, का भेटलंय आपले जीवन? प्राण्याला जेवण फुकट, झोप फुकट, संरक्षण फुकट, मुलं जन्म घालायला लग्न करावं लागत नाही कुत्र्या मांजरा. राईट और रॉंग? आहार निद्रा भय मैथून, इटिंग मिटिंग स्लिपिंग डिपेंडिंग. प्राणी आणि माणसं समान आहेत. प्राणी पण भोग घेतात, माणसं पण भोग घेतात. प्राण्याला फुकट आहेत आणि माणसाला विकत आहेत, आहे का नाही? प्राण्याला जे फुकट आहे ते मिळवण्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करतोय. 15-15, 20-20 वर्ष शिक्षण घेतलंय, रक्ताचं पाणी केलंय, आणि मी पोट भरण्यासाठी काम करतोय. तरी पण पोट भरतंय का? आयुष्य फक्त पैसे कमवायसाठी नाहीये. मग पुन्हा प्राण्याच्या योनीत फिरावं लागेल. आणि जगामध्ये गरीब आणि श्रीमंत 4 प्रॉब्लेम मधून जाणार आहे. म्हातारपण येणार का नाही येणार? आजारपण येणार का नाही येणार? आजारपण मी माझ्या आईचं रोखू शकतो का? ठीक आहे, प्रोडक्ट देऊन थोडं लांबवू शकतो, रोखू शकत. म्हातारपण रोखू शकतो का? बरं, माझ्या आईवडिलाला पुढच्या जन्मी कोणते आईबाप भेटायला पाहिजेत, हा माझा पैसा डिसाईड करू शकतो का? मग तुमच्या घरच्या फॅमिलीसाठी तुम्ही जे घुसू राहिलात, किती दिवसासाठी? फक्त वर्तमान काळ, ही लाईफसाठी सगळेजण संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. जन्म पुन्हा पुन्हा घ्यावा लागणार. आणि गर्भामध्ये बाळ उलट असतं, मलमूत्रामध्ये श्रीमद भागवत सांगतं. तडफडतं माणूस 9 महिने 9 दिवस बाळ तिथं फक्त भगवंताला कनेक्ट असतं. तिखट मीठ खाल्ली ना, लाई लाई होती त्याची. आणि भगवंताला प्रार्थना करतं की पुन्हा ह्या गर्भामध्ये मी कधीच येणार
आणि माणूस जन्माला आल्यानंतर अज्ञानपणामुळं कुत्र्या मांजऱ्यासारखी जिंदगी जगतो आणि मग वेगळ्या वेगळ्या योनीत फिरत बसतो आणि भगवंत दये स्वरूपात पुन्हा मनुष्य जीवन देतात. जन्म प्रत्येकाला गर्भात जायचे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन आहेत, काहीच हातात नाही आहे. मृत्यू येणार का नाही येणार? किती लोक ॲग्री करतात मृत्यू येणार आहे, कुठल्या पण वयात येऊ शकतो. हो, मृत्यू सगळं काढून घेतो. तुमचं सौंदर्य, तुमचे नाते, तुमचे अटॅचमेंट, तुमची संपत्ती, तुमची पोझिशन सगळं काढून घेतो. कोणी घेत? सगळं काढून घेतलं जाणार आहे. एक असं सिग्नल आहे, असा एक टोल गेट आहे, तिथं तुम्हाला काहीच ठेवलं जात नाही. ती म्हणजे मृत्यू. शाश्वत आहे. माझी बायको, माझे आई वडील, माझा मुलगा, ह्या जगातले कुठलीही ताकद माझा मृत्यू वाचू शकत नाही. किती जण ॲग्री आहेत? मृत्यूची तयारी केली पाहिजे. किती दिवस जीवन आहे? आपण सगळे प्रवासी आहेत. माझ्या आईवडिलाला सांगितलंय, तुम्ही मला शरीर दिलं, मी शिक्षण घेतलं, मी आज मोठा झालोय, मी फक्त तुमच्या शरीराचं रक्षण करू शकतो, पण तुमच्या कर्मानुसार तुम्हाला दुःख भोगावं लागणार. किती पण श्रीमंत असून द्या, तुम्हाला तुमचे कर्माचे फळ भोगावे. मी काहीच करू शकत. माझ्या पत्नीला सांगितलंय, तुझे कर्म वेगळे आहेत, माझे कर्म. 20-22 वर्षात आपण एकत्र आलोत, दोघांनी मिळून मुलं जन्माला घातले, सुख दुःख प्रॉब्लेम काही नाही आहे. 30-40 वर्षात पुन्हा तू तुझ्या ठिकाणी उतरणार आहे आणि मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी उतरणार आहे. प्रवासी आहोत, वेगळ्या वेगळ्या स्टॉपवरून चढलोयत आणि वेगळ्या वेगळ्या स्टॉपवर उतरायचंय. माझा मुलगा मी जन्माला घातलाय नाही, मी शरीर जन्माला घातलंय. त्याच्यासोबत माझे काही व्यवहार आहेत, ते ह्या जगात मला पूर्ण करायचे आहेत आणि मग त्याचा संसार वेगळा आणि मी पुन्हा माझ्या मार्गाला जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमची पत्नी, तुमचे आईबाप, तुमचे मुलं, शास्त्र सांगतं की त्यांच्यासोबत फार जवळचे भोग तुम्हाला भोगायचे आहेत, काही व्यवहार कंप्लीट करायचे आहेत, म्हणून नातेवाईकात जवळच्या नात्यामध्ये त्यांना आणलं जातं. आणि अज्ञानपणामुळं आपल्याला वाटतं हा संसार, हे नाते गोते, हे मित्रच म्हणजे जिंदगी, याला प्राण्यासारखं जीवन म्हणतात. आणि मग लोक मंदिरात जातात, चर्चमध्ये जातात, मशिदीत जातात, सगळीकडे गर्दी आहे. कशासाठी? आतून खाली आहेत, आतून दुःखी आहेत, आतून अडचणीमध्ये आहेत, त्रासात आहेत, म्हणून प्रॉब्लेम आहे सगळीकडे. मग जे लोक आज एकमेकाला भेटू राहिलेत, तुमच्या परिवारात तुम्ही जे आलात, तुम्ही शोधलाय तो परिवार, तो व्यवहार आहे. आणि काही कर्माचे फळ लहानपणी भोगायचेत, काही तरुणपणी भोगायचेत, काही मित्र नातेवाईकाकडून भोगायचेत, काही बायकोकडून भोगायचेत, काही नवऱ्याकडून भोगायचेत, काही सासऱ्याचं पण आहे. ज्यांना काही जन्माला गाठलंय ना, त्यांच्या आपले त्यांच्या थ्रू काही भोगायचे, ते म्हातारपणी भोगायचेत. हे भोग सुटणारच नाही आहेत. कोणी काही पण करा, आज तुमच्याकडे पुण्यकर्म आहे, चांगलं कर्म करताय, तुम्ही पाप करताय, तुम्ही चुकीचे कामं करताय, तरी पण तुम्हाला त्रास होत नाही, याचा अर्थ असा नाहीये या ब्रह्मांडात न्याय नाहीये. न्याय भेटत असतो. या जगामध्ये जर तुमच्याकडे लय ताकद आहे, लय पावर आहे आणि तुम्ही कोणाला दुःख देताय, तर समजून घ्या तुमचा तो वेळ संपल्यानंतर ते दुःख भोगण्यासाठी व्याजासहित तुम्हाला तयारी करावं लागेल. तर तुमच्यामुळे तुमची पत्नी, तुमचा नवरा, सासू सासरे, तुमचे नातेवाईक, मित्र तुमच्या भीतीने तडफडतात, झोप येत नाही त्यांना, तुम्ही जबाबदार आहे त्यांच्या दुःखासाठी. तर व्याजासहित तुमच्या आयुष्यात ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी अनवळखी व्यक्ती येऊन तो येणार, तुमच्या आयुष्यात तो दुःख देणार आणि मग तुम्ही म्हणणार देवा असं का होतंय. देवकी जेव्हा जेलमधून बाहेर निघल्या आई, तेव्हा कृष्णाला म्हणल्या तुला जन्माला यायचंच होतं तर तू गपचीप यायचं. माझं लग्न झालं, मला माहेराला चालले, तू आकाशवाणी का केली? तुझ्या आकाशवाणीमुळे मी कुठे गेले? तुझे भाऊ मारले गेले, असं का? आणि मी जेलमध्ये 14 वर्ष काढले, तू देऊ आता तर मला लवकर का नाही काढलं? काही लोक म्हणतात मी सगळ्यांचं संरक्षण करणार. तुझ्या हातात फक्त संरक्षण करणे, ते होईल का नाही ते त्यांच्या कर्मावर डिपेंड आहे. तुम्ही किती पण परिवाराची काळजी घ्या, तुमचं कर्म करा, पुण्यकर्म होईल, पण त्यांच्या प्रारब्धात असेल ना तरच ते लागू होईल. समज माया? वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या कर्मामुळं नवरा बायको, मुलं, आई वडील बदलतात. दोस्त दुश्मन बदलते रहेंगे. बस कर्माच्या फळानुसार आपण येणार, कर्मफळ भोगणार, सोडणार, पुन्हा आपण कर्मफळ भोगणार. पुढं जाऊ राहिलो आपण, पुढं जाऊ राहिलो. मग मला सांगा, का आले लीला करून? का आले जिजस? का आले पैगंबर? का आले कृष्ण? का आले माऊली? का आले? कशामुळे आले होते? आपल्याला मेसेंजर देण्यासाठी, गाईडन्स देण्यासाठी. आज हजारो वर्षानंतर सुद्धा
आज सगळ्या चर्चमध्ये, मशिदीमध्ये, मंदिरामध्ये गर्दी आहे का नाही? का रिस्पेक्ट देतात का नाही लोक त्यांना? त्यांच्या नावावर आज जग पेटतं पूर्णपणे, दंगे सुटतात. राईट और रॉंग? याला म्हणतात हायर कर्मा, याला म्हणतात हायर ऍक्टिव्हिटी. मी नाही म्हणत देव बना, भगवंत बना, महान आत्मा बना. मी नाही म्हणत भगवंताकडे जाण्यासाठी तयारी व्हा, पण भगवंताच्या भौतिक जगामध्ये ज्या हायर गोष्टी आहेत ना, त्या मिळवण्यासाठी तुमच्या समोर एक मौका आलाय आणि तो 4-5 वर्षात तुम्ही मिळवू शकतात. का नाही मिळू शकत? आज ज्या घरामध्ये तुम्ही राहताय ना, त्या घरामधली पत्नी खुश राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे? नवरा खुश राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे? मग मुलं खुश राहायला पाहिजे, परिवार एकत्र आला पाहिजे. पण सासू म्हणते असंच करायचं, सासरा म्हणतो असंच करायचं, मुलं म्हणतात मला हे पाहिजे, बायको म्हणते मला ते पाहिजे. अरे 7-8 जीवात्मे एकत्र आहेत आणि सगळेजण एकमेकाला इकडे तिकडे वाढतात. संसार कसा चालणार? जीवन कसं चालणार? ज्या पण देवादेवीला मानतात ना, फक्त पूजा अर्चना करू नका, तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय शिकवलंय ना ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. मी काय केलंय? बस छोटंसं इमानदारीने वागू राहिलोय, खरं बोलू राहिलोय, इमानदारीने काम करू राहिलोय, सातत्य ठेवू राहिलोय. सिंपल. आयुष्यात तुम्ही मला मान सन्मान द्यायला लागले का? तर माझे व्हिडिओ पाहू राहिलात, लाईफमध्ये बदल होऊ राहिलाय, लोक सुधरू राहिलेत का? छोटीशी गोष्ट माझ्या जीवनात अंमलात केली आणि मी तुम्हाला सांगू राहिलोय. आणि मला असं जेवण फार छोटंसं आहे. कधी मृत्यू अटॅक करण माहिती? कुठल्या पण वयात मृत्यू येऊ, आणि मग त्या बायकोला, त्या नवऱ्याला, त्या आईबापाला, त्या मित्राला, त्या मुलांना माफी मागणं राहून जाईल. किती प्रेम करतात हे सांगणं राहून राहील. माहीत नाही कधी काही होईल. म्हणून मला वाटतं की मनापासून लोकांना ॲक्सेप्ट करा आपल्या कर्माचं फळ आहे म्हणून. दूध कशामुळं गरम होतं? पातेल्यामुळं का आगीमुळं? बोला, कशामुळं? पण दुधाला काय वाटतं? खरं दूध कशामुळं गरम होतं? मग मला सांगा, आपल्या आयुष्यात आजूबाजूला जे लोक त्रास देतात ना, ते नाही देऊ राहिले, त्यांच्या थ्रू आपले कर्म आपल्याला त्रास देऊ राहिलेत. एक एक्झाम्पल सांगू. रामाला कुणामुळे वनवासाला जावं लागलं? कैकेयीमुळं. राईट और रॉंग? पण कैकेयीच्या डोक्यात किडा कोण टाकला? मंत्र. त्याच मंत्राला राम पुन्हा राज्य भविष्यावर बसल्यावर बोलून आणतात आणि म्हणता माई तुझी काही चूक नाही, कैकेयी माता तुझी काही चूक नाही. मग तो विचार आला कुठून? तिथून अध्यात्म चालू होत. ह्या जगात माणूस कोणीच चुकीचा नाहीये, कोणीही चुकीचा नाहीये. मनामध्ये जे घाणेरडे विचार येतात ना, त्या विचारावर ॲक्शन झाली तर त्याचं रिॲक्शन असं होतं की माझ्यामध्ये त्रास तयार होतो आणि आपण त्या माणसाला दोष देतो का नाही देत? किती जणांना माहिती आहे भगवंताच्या इच्छेशिवाय एक पान पण नाही आलू शकत? भरोसा आहे का याच्यावर? मग तुम्ही काय एवढे दुश्मन आहे का भगवंताचे तुमच्या दुःख देऊ राहिलाय? हा, तुम्ही आता मच्छर मारला आणि मच्छर उडून गेला, कोणतं कर्म झालं? गुड का बॅड? मच्छर मारायला पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला चावतो, तुम्ही प्रोटेक्शन केलं पाहिजे. मच्छर उडून गेला, कुठलं कर्म झालं? गुड का बॅड? कन्फ्युज इथं पण. तुमचं तर बॅड झालं, पण मच्छरचं बँकेत बॅलन्स होतं म्हणून ते उडून गेला. तुम्ही आंघोळ करताय, मी आंघोळ करतोय आणि मुंगीला वाचवतोय, पण मुंगी मेली, कुठलं कर्म झालं? कसं? माझं इंटेन्शन प्युअर होतं, पण त्याचं प्रारब्ध खराब होतं. कधी कधी बघा ना, डॉक्टर बिल झालं 90 लाख, अमेरिकेमधून डॉक्टर आले, कोरोनामध्ये एक जणांची ट्रीटमेंट केली, पार लंग्स बदलले, तरी पण तो गेला. म्हणजे काय झालं? त्या डॉक्टरचं सगळ्यांचं पुण्यकर्म झालं, पण साला त्याचं प्रारब्ध नव्हतं. मग ह्या बिझनेसमधून मला काय शिकायला भेटलं माहिती आहे का? ज्या पण व्यक्तीकडे मी जाणार, मनापासून मी सेवेभावाने त्याला स्वप्न दाखवणार, त्याला विश्वास देणार, त्यासोबत काम करणार, त्याच्या प्रारब्धानुसार त्याच्या आयुष्यात जे होणार आहे ते होणार. मी गिवअप नाही करणार, मी हार नाही मानणार. देवाला खरंच मदत करूशी वाटत असते ना, तर देवाने लोकांना कपडे आणणं आणि पैसे दिले आहेत. राईट और रॉंग? काय वाटलं लोकाला? काय वाटलं? कृष्ण नेऊन काय वाटलं लोकाला? कपडे वाटले. जिजस नेऊन लोकाला काय वाटलं? अन्न वाटलं. काय वाटलं? जे पण महान आत्मे भगवंताचे अवतार घेऊन या जगात आले, लोकाला कपडे, अन्न, पैशाची गरज नाहीये. लोकांच्या आत जो दिवा आहे ना, जो शेकडो वर्षापासून अंधार आहे, त्या अंधारातला दूर करण्यासाठी तो आज ज्योत पेटली पाहिजे. ती ज्योत जर तुमची सगळ्याची पेटली ना, तर तुमच्या घरातला अंधार सोडा, तुम्ही शेकडो हजारो लोकांच्या घरातला अंधार दूर करू शकतात.
मी बघा ना, मी बघा, मी काय कुठाने करू राहिलो, मी का बोलू राहिलोय पैशासाठी नाही. मी सापराच्या घरात जन्म घेतला, मी आत्महत्येपर्यंत गेलो, मी तिथून रिटर्न आलो, मी पैसे कमवले करोड रुपये. मी खुश नाही. पाण्याला माशाला पाण्यातून बाहेर काढा आणि त्याला विचारा तू खुश आहे का, तुला पैसे अन्न कपडे सगळं देतो, तू खुश आहे का. मासा काय म्हणल, काय म्हणल, सोड मी पण खुश नाहीये. तुम्ही म्हणाल पैसे कमवून काय खुश नाही होत राव, पण कमवा नंतर चेक करा येऊ खुश आहे का नाही. नाही तुम्ही म्हणता नको बाबा पैसे कमवायला, असं काही करू नका. काय तुमच्यात आणि माझ्यात फरक काय, सिम्पल. आता माग वडापाव खाल्लाय मी स्वपनरावचा, चिंचेचं पाणी वडापाव सगळ्यांनी खाल्ला का नाही. मग अशोक सरले पैसे कमवतात म्हणून सोनं लावलं होतं त्याला थोडं. काही नाही आहे, आम्ही आता रसरंग मिसळ खायला जाणार आहे, तुम्ही पण जाऊ शकतात. लई पैसे आहेत माझ्याकडे, मी 4-5 अंडरपॅन घालून आलोय, 10-12 बनेल घालून आलोय, असं काही आहे का. लई नोट आहेत माझ्याकडे. कोणी सांगितलं हे माइंडसेट आहे, राईट और रॉंग, कर्तव्य पार पाडा, खरा ना खार. हार्डवेअरमध्ये बदल नाही आहे काही. तुम्ही बसले तर 2-4 चपात्या माझ्यापेक्षा जास्त खाता ना एक दिवसात. फरक माइंडमध्ये, मेंटॅलिटीमध्ये, राईट और रॉंग. हां, माझ्या घरामध्ये सगळ्याची जन्मतारीख वेगळी आहे आणि सगळ्याची मरण डेट पण वेगवेगळी असेल, राईट और रॉंग. माझी आई मला सोडून जाणार आहे, पुन्हा कधीच भेट नाही होणार. माझे वडील मला सोडून जाणार आहे, कधीच भेट नाही होणार. आणि आहेत का नाही प्रत्येकाच्या घरी, मौत झाली का नाही झाली. मी माझ्या पत्नीला सोडून जाणार आहे, माझी पत्नी पण सोडून जाणार आहे, पुन्हा आम्ही कधीच भेटणार, तुम्ही पण नाही भेटणार. फक्त थोडासा टाईम आहे, एक दिवस मृत्यूकडे जाऊ राहिलो आपण सगळे. जाऊ राहिलो की नाही जाऊ राहिलो. मनुष्यासारखं जागा, पुरेपूर प्रयत्न करा. 1, 2, 3, 5, 50, 100, 200 वेळा करून जरी नाही भेटलं तरी हार मानू नका. शबरी 80 वर्ष रामाची वाट पाहत होती, 80 वर्ष. पण आता आमच्या इथल्या शबऱ्या 4 लोकांना सांगते शबरी गायब. कोंबडी अंड्यावर बसली तर 21 दिवस बसती. ती गॅरंटी वॉरंटी विचारती पिल्लू निघल. ती म्हणती मा कंबर दुखतंय नवऱ्याला, तुम्ही बसा. ती म्हणती सुट्टी पाहिजे मला संडेची. ती म्हणती नाही, ती 21 दिवस तिच्या अंड्यावर बसती. तुम्ही पण तुमच्या स्वप्नावर बसा 5 वर्षासाठी. कोणी किती पण भीती दाखवू, बसा स्वप्नावर. कितने लोक तयार आहे स्वप्नावर बसायसाठी. हा ग्रेट. मला सांगायचंय काय, जीवन सुंदर आहे. आपण सगळे पाहुणे आहेत पोरांनो. आपण सगळे, तुमच्या घरातला परिवार पण तुमच्यासोबत पाहुण्यासारखा आलाय आणि इच्छाच्या पाठीमागं जाऊ राहिला.